आरोटे मळ्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। कसं कसं नियोजन असतं या सप्त्याचं आरोटे मळ्याच्या? नमस्कार, मी तृप्ती विशाल आरोटे। आमच्या आरोटे मळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि ह्या सप्त्यामध्ये 5 दिवसाचा ॲक्च्युअली हा सप्ताह असतो आणि पूर्ण पहिल्या दिवसापासून ते 5 दिवसापर्यंत पूर्ण नियोजित कार्यक्रम आमच्या सप्त्याला असतो। आज हा 22वा वर्ष आमच्या सप्त्यात चालू आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे आमटी भाकरीचा 3ऱ्या दिवसाला कार्यक्रम हा असतोच आणि ह्या महत्त्वाचं म्हणजे ह्या आमटी भाकरीच्या दिवशी स्वतः सगळ्या मळ्यातील आमच्या आरोटे मळ्यातले सगळ्या महिला सदस्य ह्या आमटी भाकरीसाठी एकत्र जमा होतात आणि 1000-2000 जेवढ्या माणसाने जेवढ्या संख्येने पब्लिक येतील तेवढ्या संख्येने त्या भाकरी करायच्या कधीच थांबत नाही। त्या कंटिन्यू भाकरी करत असतात आणि त्या प्रत्येकाचं मन तृप्त करून जातं। तेवढं हे आमच्या मळ्यातलं हे विशेष आहे आणि 4थ्या दिवशी हा आमचा दिंडीचा कार्यक्रम असतो आणि तोही दिंडीचा कार्यक्रम अगदीच शोभनीय आणि बघण्याजोगता कार्यक्रम आहे आणि 5व्या दिवशी ही आमची मळ्याची सांगता असते आरोटे मळ्याची आणि ह्या 5 दिवसामध्ये पूर्ण नियोजित कार्यक्रम आणि एकदम शिस्तबद्धपणे असतो असा। तुम्ही मुंबईला राहिलेले आहात, मग गावाला आल्याच्या नंतर आता ह्या वर्षी नाही तुम्ही, परंतु गतवर्षी पाहिलं तर चुलीवरती भाकरी करत होतात। हो, काय वाटतं चुलीवरती भाकरी करताना? अनुभव तसा सुरुवातीला तर फार म्हणजे आता झाली आहे सवय म्हणायला, पण सुरुवातीला खरंच त्रास झालाच होता, पण आहे आता म्हणजे सगळ्या जणी एकत्र गोळीमिळीने आम्ही जेव्हा चुलीवरती भाकरी करतो नखा एवढी सुद्धा आम्हाला कुठेच काहीच त्रास होत नाही। अगदी देवाच्या नावाने आम्ही जे आमचा जो भाकरीचा कार्यक्रम चालू असतो तो कधी संपतो हे आम्हालाही कळत नाही। उद्याच्या मिरवणुकीमध्ये तुमचा उत्साह कसा असेल? तुम्ही नक्कीच बघायला या आमचा उत्साह, कारण प्रत्येक महिला ही कळशी घेऊन ही किंवा कळशी तुळस किंवा आमचं ज्ञानेश्वरी घेऊन ही मिरवणूक काढत असते। आमची लेझीम असतो आणि टाळ चिपळ्यांच्या गाजावाजामध्ये पूर्ण बेल्हे गावामध्ये ही आमची दिंडी जात असते। तुम्ही नक्कीच आरोटे मळा या ठिकाणी प्रत्येक वर्षी म्हणजे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आहे। पाठीमागं पाहिलं तर महिला भाकरी करण्याचं काम करत आहेत। दादा, कसं कसं नियोजन आहे आणि किती दिवसाचा सप्ताह असतो? आमचा सप्ताह 22-23 वर्षापासून चालू आहे। 5 दिवसाचा सप्ताह असतो। 5 दिवसाच्या काळामध्ये अन्नदान वगैरे केलं जातं। भाविक मंडळी भरपूर येतात, गावोगावचे येतात, तर लांबचे महाराज लोक लांबचे असतात। आमच्या इथे सातारपासून कोल्हापूर मराठवाड्यातले सुद्धा असतात, म्हणजे इतके जास्त असे नाही, एक इकडे एक बाजू बाहेरचे असतात। तर सप्ताह 5 दिवसाच्या कालामध्ये आमचे स्पीकरवाले मंडपवाले जे ठरलेले असतात। दुसरे असे आहेत का आजचा दिवस आमचा 3रा आहे, सप्त्याचा 3रा दिवस आहे। 3रा दिवस हा आमटी भाकरीचा कालावधीतला असतो। आमटी भाकरीचा हा कार्यक्रम आज 22-23 वर्षापासून चालत आलेला आहे। तर या मंडळाचा हा उपक्रम म्हणून एक पाहिलं जातं का सरासरी का एवढ्या दिवसापासून चालू झालेला आहे, म्हणून हे उपक्रम म्हणून येणारे मुंबईचे गावचे आमचे सगळे एकीने एक ठिकाणी येऊन हा कार्यक्रम राबवला जातो। किती चुली केलेल्या आहेत? आता 15 दिवस चुली केलेली आहेत आणि त्या चुलीवरती भाकरी मोजून काय घेतात? मोजून मग त्याला ज्या महिलांच्या बक्षीस ठेवलं आहे, तर ज्या महिलांच्या चुलीवरती जास्त भाकरी होतील त्यांना पैठणी किंवा खेळाची असे म्हणजे हे प्रोत्साहनपर बक्षीस दिलं जातं। लास्टच्या दिवशी त्यांची नावं वगैरे डिक्लेअर केली जातात। त्या जोड्यांची नावं लिहून ठेवली का तुम्ही? प्रत्येकाचे असे 2 आमचे कार्यकर्ते मंडळाचे ते 2 कार्यकर्ते लिहून घेतात कोणाचे किती भाकरी झाल्या। आता 3रा दिवस आहे? हो, 3रा दिवस। उद्या काय आहे? उद्या 4था दिवस आहे। आमचे पालखी मिरवणूक दिंडी गावामध्ये जाणार। महिला वर्ग, पुरुष वर्ग, सर्व भाविक जे आळंदीकर व काला कधी आहे? परवा दिवशी सोमवारी 5व्या दिवशी। कोणते महाराज आहेत? मिसाळ महाराज, डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ यांचं काल्याचे कीर्तन होईल त्यांची।